रुपाली चाकणकर यांच्याकडून खराची पांडुरंगाशी तुलना केली जायची। चाकणकरांच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ आता समोर आलेला आहे। चाकणकर आणि या विकृत खऱ्याचे कसे संबंध होते या संदर्भातल्या सध्या समाज माध्यमांवर अनेक पोस्ट व्हायरल होतात, फोटो व्हायरल होतात आणि यामध्ये आता रुपाली चाकणकरांचं एक भाषण सुद्धा त्याचा जुना व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे आणि चाकणकरांकडून या व्हिडिओमध्ये खराची कॅप्टन खराची पांडुरंगाशी तुलना केलेली आहे। आषाढी एकादशी नुकतीच झाली तर तुम्हाला कल्पना ताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची शंभर आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे। तर चाकणकरांनी या भाषणानंतर टाळ्या मिळवल्या खऱ्या, मात्र आता चाकणकरांच्या अडचणी चांगल्याच वाढू लागलेल्या आहेत। सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद काही वेळापूर्वी घेतली, अंजली दमानिया यांनी सुद्धा बोललेले आहे आणि त्याचबरोबर चाकणकरांचे अनेक जुने व्हिडिओज त्याचबरोबर फोटोज आता समाज माध्यमांवर व्हायरल होतात। यामध्ये चाकणकरांच्या भाषणाचा हा जुना व्हिडिओ समोर आलेला आहे। पुन्हा एकदा आपण ऐकूया रुपाली चाकणकर नेमक्या या भाषणामध्ये खराच संदर्भात काय बोलल्या। आषाढी एकादशी नुकतीच झाली तर तुम्हाला कल्पना ताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची शंभर आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे। तर अशा प्रकारे रुपाली चाकणकर यांनी पांडुरंग आणि विठू रखुमाईशी अशा प्रकारे त्याचं कंपॅरिझन केलेलं, तुलना केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात अंजली दमानिया काय म्हटलं तेही आपण ऐकूया। की त्याच्यात आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरा त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात। थर्ड क्लास रुपाली चाकणकर म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी। तुम्ही थर्ड क्लास आहात आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचं आहे, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर आता तुमच्या विरुद्ध लढायला महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीने हजर झालं पाहिजे आणि जर येत्या 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घेतला नाही तर मी आव्हान करेन सगळ्या जनतेतल्या सगळ्या महिलांना की अशी जर महिला आयोगाची अध्यक्ष असेल आणि त्या जर असा उदो एका व्यक्तीचा करत असतील तर महिलांना सुद्धा असं वाटेल की नाही, हा माणूस चांगला असेल, कदाचित यांच्याकडे जाण्यात काही गैर नाही। आणि अशात या असंख्य महिला अडकल्या असतील आणि ह्याचा दोष हा याच महिलांना म्हणजे रुपाली चाकणकरांना दिला पाहिजे। यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा।